नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. SD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्याच्या या महिनाभर झालेल्या पावसानंतर गेल्या 2 दिवसापासून उघडीप मिळाली. त्याच्यामध्ये करप्याचा असेल, त्याचबरोबर पांढरी माशी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पावसाच्या कालावधीमध्ये जिथं जिथं न्यूट्रिशन कमी गेलं असेल किंवा देता आलं नाही, अशा ठिकाणी न्यूट्रिशन बॅलन्सिंग किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा झाडामध्ये अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ती आपल्या प्लॉटांमध्ये कमी असल्यामुळे तिथं अनेक रोगांना बळी पडतात आणि परिणामी आपल्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणामध्ये घट होत असते. त्याकरता आपल्याला काही खतांचे डोस आणि काही फवारणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये करपा असेल, त्याचबरोबर न्यूट्रिशन म्हणजे अर्थात अन्न व्यवस्थापन असेल, या संदर्भात आपण काही 2 फवारण्या, त्याचबरोबर आपण खतांच्या काही 2 मात्रा आहेत त्या पण आपण समजून घेऊ. सर्वप्रथम आपण खतांच्या संदर्भात समजून घेऊ. बऱ्याच लागवडी झाल्यानंतर फुटव्यांची जी अवस्था आहे, 99% प्लॉटांमध्ये फुटव्यांची अवस्था खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येत आहे. त्याकरता फुटवा चांगल्या प्रकारे होऊन फुलकळी चांगल्या पद्धतीने कशी लागल याकरता आपण खतांच्या डोसेस किंवा खतांच्या मात्रा आपण समजून घेऊ. पहिलं तिथं खतांचं ॲप्लिकेशन करत असताना फुटव्यासाठी खतांचं ॲप्लिकेशन किंवा खतांच्या मात्रा कशा पद्धतीने गेल्या पाहिजेत ते आपण समजून घेऊ. पहिला आपल्याला जो खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1261 घ्यायचं आहे 7 किलो, 0720 घ्यायचं आहे 7 किलो, त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं फ्युलिक ॲसिड 1 किलो. हे एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितरित्या द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा डिस्चार्ज खूप चांगला असणं गरजेचं आहे. जिथं पाण्याचं व्हेरिएशन असेल तिथं पण झाडांमध्ये किंवा त्या प्लॉटमध्ये व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल. त्याकरता पाण्याचा डिस्चार्ज प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेऊन किंवा ते चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या खताच्या डोसनंतर 5व्या दिवशी साधारण आपल्याला दुसरा खताचा जो डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये घ्यायचं कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे 3 किलो, त्याच्यामध्ये घ्यायचे 13-0-45 घ्यायचे 7 किलो. हे एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा आपल्याला खास फुलकळी असेल, त्याचबरोबर फुटवा एक सारखा वाढण्यासाठी तिथं आपल्याला खताचं ॲप्लिकेशन करायचं आहे. तिथं 0720 घ्यायचं आहे 7 किलो, त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे 0050 5 किलो आणि त्याच्यासोबत सल्फर घ्यायचं आहे. आपण जे फवारणी ग्रेडचं जे सल्फर वापरतो ते सल्फर घ्यायचं आहे 2 किलो. हे एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला सोडायचं आहे. फक्त प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे का जे पाण्याचा डिस्चार्ज असेल त्याचं डिस्चार्ज चांगला होणं गरजेचं आहे. वेळची वेळी ड्रिप चालू केल्यानंतर आपल्याला प्रॉपर डिस्चार्ज पाण्याचा मिळतो का नाही, एक व्हेरिएशन होतं का काय होतं पहिले चेक करणं गरजेचं आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने जर व्यवस्थित जर घेतलं तर प्लॉटमध्ये व्हेरिएशन पण होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे खतांचं जे आपण प्रॉपर ॲप्लिकेशन देणार आहे ते प्रत्येक झाडाला, प्रत्येक सरीला किंवा प्रत्येक गल्लीला प्रॉपर आपल्याला तिथं मिळणार आहे. त्याच्यानंतर पहिली फवारणी, आता पाऊस उघडल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे करप्याचं आणि पांढरी माशीचं बऱ्यापैकी लक्षणं दिसून येत आहेत. त्याचबरोबर काही प्लॉटांमध्ये अळींचं पण प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. त्याकरता पहिली फवारणी आपल्याला करप्यासाठी आणि प्लस अळीसाठी घ्यायचं आहे. फुलकळी लागण्या अगोदर जर प्लॉट असेल म्हणजे फुलकळीच्या अवस्थेच्या आधीचा जर प्लॉट असेल तिथं स्कोअर घ्यायचं 100 मिली, ब्ल्यू कॉपर घ्यायचे 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं एकालक्स 300 मिली हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं प्लॉटवरती फवारणी करून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी करत असताना तळाच्या पानापासून तर शेंड्यापर्यंत प्रॉपर कव्हरेज कसं मिळेल याकरता प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुलकळी असलेल्या प्लॉटांमध्ये तिथं घ्यायचं आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे 100 मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं कवच 250 ग्रॅम आणि तिथं कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आबासीन 100 मिली आणि प्रोक्लेम घ्यायचे 70 ग्रॅम. त्याच्यामध्ये सिल्वेट साबण वापरा जेणेकरून चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक पानावरती कव्हरेज मिळायला किंवा एकसारखं ओलं व्हायला मदत होईल. सिल्वेट साबण घ्यायची आपल्याला तिथं 50 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जी तिसरी फवारणी घ्यायची आहे, ह्या पावसानंतर आपल्या प्लॉटमध्ये न्यूट्रिशन बॅलन्सिंग नसतं, अर्थात न्यूट्रिशन डिफिशियन्सी किंवा कमतरता असल्यामुळे तिथं रोगांना पण लवकर बळी पडतं. फुलकळी सेट व्हायला किंवा फुलकळी नवीन निघण्यासाठी पण अडचणी येतात. त्याकरता आपल्याला न्यूट्रिशनची चांगल्या पद्धतीने एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक घ्यायचे 200 ग्रॅम, चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे 200 ग्रॅम, बोरॉन घ्यायचं आहे 200 ग्रॅम. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने पानामध्ये ऑब्झर्व व्हावं किंवा चांगल्या पद्धतीने पानामध्ये मुरावं त्याकरता अमिनो ॲसिड घ्यायचे 150 ग्रॅम. त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे 22 टीन, ही 250 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करून घ्यायचं आहे. ही फवारणी झाल्यानंतर कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांचं औषध उरतं 50 लिटर 20 लिटर, ते रिपीट फवारणी केली जाते तिथं स्क्वॉचिंगचं पण प्रमाण येतं. त्याच्याकरता फवारणी घेताना एक सलग फवारणी झाल्यानंतर रिपीट उरल्यानंतर फवारणी करू नका, ही काळजी घेणं गरजेची आहे.
अशा पद्धतीने एकंदर चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात जर केली तर चांगल्या पद्धतीने फुटव्यासह आपल्याला रोगावरती, आळाईवरती आणि झाडांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारायला लवकर मदत होईल. या हिशोबाने जर आपण काम केलं तर 100% आपल्या प्लॉटामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडले असेल नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.